नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टर्निंग पॉईंट्स या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर TCS व IBPS यांच्यामार्फत जेवढ्या काही परीक्षा होत आहेत त्याच्यात गणित व बुद्धिमत्ता हे प्रश्न किंवा प्रश्न असतीलच. तर यांचा विचार करता आपण संभाव्य प्रश्नांची सिरीज सुरू केला होता. तर ही 3 नंबरची आहे. तर चला प्रश्न पाहू आपण. 36A चा वर्ग अधिक 132AB अधिक 121B चा वर्ग चे अवयव शोधायचे. ह्याचे अवयव शोधायचे आहेत. तर सूत्र तुम्हाला लक्षात पाहिजे. A अधिक B कंसाचा वर्ग बरोबर A चा वर्ग अधिक 2AB अधिक B चा वर्ग. तर आपण हे गणित उत्तरातून जाऊ. तर आपण हे घेऊया 6A अधिक 11B चा वर्ग. हे वजा तर येणार नाही. तर येईल तर बेरीज आहे ह्या दोन्हीपैकी एकच. पण मग लक्षात बघा, आता एचा वर्ग म्हणजे आपल्याला हे 6A वर्ग करावं. 11A वर्ग तर येणार नाही. 11A वर्ग काय आहे तर 221. तर 221 इथं आहे का? इथं नाही. त्याच्यामुळं बघा हेच उत्तर येऊ शकते. तरी तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवते मी. एचा वर्ग म्हणजे 6A वर्ग, 6चा वर्ग 36, एचा वर्ग अधिक 2AB, 2A काय आहे 6 गुणुले 11B अधिक Bचा वर्ग म्हणजे 11चा वर्ग, 11चा वर्ग 121, Bचा वर्ग 36A वर्ग अधिक 6 1 6 दुनी 12, 12 1 12, 12ला 2 हातचाला 1, 12 1 12 आणि 1 13, 132AB अधिक 121Bचा वर्ग. हे आपलं उत्तर आलं. म्हणजे ह्याचे अवयव कोणते आहेत कंसात 6A अधिक 11B कंसाचा वर्ग हे आपलं उत्तर आहे. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न बघा, हे दिशा ज्ञान असणं गरजेचं आहे अशा प्रश्नांसाठी. बघा दिशा बघा, उत्तर, पूर्व, पश्चिम आणि हे दक्षिण. तर उपदिशा आग्नेय, वायव्य, ईशान्य, नैऋत्य. पण कसं बघा लक्षात ठेवा. आता हे आग्नेय, ईशान्य, वायव्य आणि हे नैऋत्य. कसं लक्षात ठेवायचं? आ ई वा न दे. आग्नेय, ईशान्य, वायव्य, नैऋत्य आणि हे दक्षिण. म्हणजे इथून सुरुवात केलं की बराबर दक्षिणपर्यंत येते. जरी लक्षात राहणार गेलं तर आई वान दे हे लक्षात ठेवायचं. म्हणजे तुम्हाला हे दिशा लक्षात राहतील. एक वेळेस खूप कन्फ्यूज होऊन जाते गडबडीमध्ये. त्याच्यामुळे हे जर शॉर्टकट लक्षात ठेवलं तर हे दिशा तुम्हाला लक्षात राहून जातील. तर बघा आता प्रश्न काय म्हणला आहे. एक माणूस त्याच्या घरापासून दक्षिण दिशेला 8 किलोमीटर चालतो. आता दक्षिण दिशा, एक माणूस त्याचं घर जर समजा इथं आहे, दक्षिण दिशा कुठं आहे खाली, तर खाली किती किलोमीटर जाते त्यानं 8 किलोमीटर. परत काय म्हणलं आहे, मग तो डावीकडे वळतो. डावीकडे म्हणजे बघा आता त्याचं जर तोंड इकडं असेल तर डावी दिशा हे इकडे येईल. म्हणजे किती किलोमीटर गेला तो 3 किलोमीटर चालतो. मग तो उजवीकडे वळतो. त्याचं उजवीकडे वळणार आहे. पूर्वेकडे असल्यानंतर दक्षिण दिशेला त्याचं उजवीकडे वळण घेईल तो. तर किती उजवीकडे 1 किलोमीटर, 1 किलोमीटर, ही 1 किलोमीटर. परत काय मग तो परत उजवीकडे जातो. त्याची उजवी बाजू इकडे किती किलोमीटर जातो 2 किलोमीटर चालतो. मग तो परत उजवीकडे वळतो आणि किती किलोमीटर जातो तो 4 किलोमीटर. मग तो उजवीकडे वळतो आणि 4 किलोमीटर चालतो. तर बघा आपण आकृती मोठी काढू म्हणजे लक्षात येईल तुम्हाला. हे 8 किलोमीटर त्यानं दक्षिणेकडे आला, हे 8 किलोमीटर. परत किती वळला त्यानं 3 किलोमीटर उजवीकडे वळला, डावीकडे वळला. हे 3 किलोमीटर, हे 8 किलोमीटर. ठीक आहे. परत डावीकडे झाल्यानंतर उजवीकडे किती किलोमीटर वळला 1 किलोमीटर, हे 1 किलोमीटर. आणि परत चालत राहिला आणि उजवीकडे तो 2 किलोमीटर चालला, हे 2 किलोमीटर अंतर. म्हणजे इथं किती, इथंपर्यंत 2 किलोमीटर. आणि मग तो उजवीकडे वळतो आणि 4 किलोमीटर जातो.
तर त्याचं जर पश्चिमेकडे तोंड असेल तर त्याची उजवी बाजू ही उत्तरेकडे राहील. म्हणजे त्यानं उत्तरेकडे किती किलोमीटर जाईल तर 4 किलोमीटर. आता इथून इथंपर्यंत 1 किलोमीटर झाला. हे आणि हे 1 किलोमीटर आहे. राहिले किती 3 किलोमीटर. पुढे तो 3 किलोमीटर जाईल. इथं किती झालं हे 3 किलोमीटर. म्हणजे एकन हे 3 4 किलोमीटर त्यानं टोटल उजवीकडे वळला आणि चालत राहिला. परत काय म्हणले, मग तो डावीकडे वळतो आणि 1 किलोमीटर चालतो. आता त्यानं उत्तरेकडे असल्यानंतर त्याची डावी बाजू ही पश्चिम दिशेला असेल आणि 1 किलोमीटर म्हणजे बघा आता हे पूर्ण अंतर किती आहे 3 किलोमीटरचं आहे आणि इथून इथून इथंपर्यंतचं अंतर हे 2 किलोमीटर आणि हे किती झालं मग 1 किलोमीटर. म्हणजे तो इथंपर्यंत येईल आणि इथं तो थांबेल. तर हे 1 किलोमीटर अंतर चालतं. तर तो त्याच्या घरापासून किती दूर आहे. आता बघा हे इथून इथंपर्यंतचं अंतर किती आहे टोटल 8 किलोमीटर आहे आणि इथून इथंपर्यंतचं आहे 3. 8मधून 3 गेले तर किती राहिले 5. म्हणजे इथून इथंपर्यंतचं अंतर किती असेल तर 5 किलोमीटर असेल. म्हणजे तो घरापासून त्याच्या किती दूर आहे तर 5 किलोमीटर दूर अंतरावर आहे. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न बघा, मालिकेतील रिकामी जागा भरा. JEMAN ही तर काय येईल ते विचारलं आहे. परत JAS. मग असं पाहिल्यानंतर तुम्हाला काही लक्षात येईल का काही कशाची सिरीज आहे किंवा कसं अरेंजमेंट केलेलं आहे. तर बघा इथं पण जे आले, इथं जे आहे यम आहे, यम आहे, ए आहे, ए आहे. तर कसं तर बघा महिन्यांचे नाव बघा, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट आणि हे सप्टेंबर. आलं का नाही बरोबर बघा. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. म्हणजे इथं काय येईल तर हे जे हे अक्षर येईल. तर चला पुढचा प्रश्न घेऊ. आणि तुम्हाला बुद्धिमत्तेच्या गणितांसाठी होता येईल जेवढी होता येईल तेवढी तुम्हाला प्रॅक्टिस झाली तरच तुम्हाला पटापट गणितं सोडवता येते. कारण की याच्यामध्ये ट्रिक्स किंवा काही नसते किंवा सूत्रही नसतात. तुम्हाला पाहता क्षणी तुम्हाला ते गणित कसं अरेंज केले किंवा कसं आहे ते लक्षात यायला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही जेवढं होतील तेवढं प्रॅक्टिस करा. म्हणजे तुम्हाला गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न सोडवण्यास खूप मदत होईल. तर बघा ही शृंखलेतील पुढील संख्या शोधायची आहे. 1205, 913, 657, 437, 253. या क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय येईल. 1250 वजा आपण 292 करू. 292 त्याची वजाबाकी किती आहे 913. 913 वजा 256 करू आपण. 256 त्याची वजाबाकी येते 657. 657 वजा 220 यांची वजाबाकी येते 437. 437 वजा 184 यांची वजाबाकी येते 253. 253 वजा किती घ्यायचं तर हे पॅटर्न लक्षात घ्या. 36चा पॅटर्न आहे. याच्यातून 36 वजा केलं 256 येते. 256मधून 36 वजा केलं 220 येते. 220मधून 36 वजा केले 184 येते. 184मधून जर 36 वजा केलं तर 148. म्हणजे 253 वजा 148 तर किती येते 105. हे आपलं उत्तर आहे. त्याने पॅटर्न हा 36-36चा ठेवलं आहे. तर बघा म्हणजे उत्तर काय आहे तर 105 हे आपलं उत्तर आहे. तर पुढचा प्रश्न घ्या. प्रश्न आहे दिलेला तपशील काळजीपूर्वक वाचा आणि खाली दिलेल्या प्रश्नांचे उत्तर द्या. तर A@B म्हणजेच A हा Bचा भाऊ आहे. A-B म्हणजेच A ही Bची बहीण आहे. A+B म्हणजे A हे Bचे वडील आहेत. A-B म्हणजेच A ही Bची आई आहे. तर समीकरण काय आहे M + N @O @P @Q या संबंधामध्ये
यमचे क्यू सोबत नाते काय आहे ते विचारलं आहे. तर यम वजा यन म्हणजे काय आहे? यम वजा यन म्हणजेच काय आहे? तर यम ही यनची आई आहे. यम ही यनची आई कोण आहे? यम. पुढे काय? यन @o इथं आहे. यन हा ओचा भाऊ आहे. ओचा भाऊ कोण आहे? यन. ओचा भाऊ. पुढे o@p. ओ हा पीचा भाऊ आहे. पीचा भाऊ कोण आहे? तर ओ आहे. पीचा भाऊ ओ. पुढे p@q. पी हा क्यूचा भाऊ आहे. क्यूचा भाऊ कोण आहे? तर पी. तर काय म्हणलंय? यमचे क्यूशी नाते काय? ह्या दोघांचं नातं विचारलं आहे. तर यनची आई कोण आहे? यम आहे. आता यनचा भाऊ ओ, पी, क्यू हे किती चौघजण भाऊ आहेत. तर क्यूची पण कोण होईल? तर आई होईल. म्हणजे उत्तर काय आपलं? आई. पुढचा प्रश्न बघा. दिलेल्या पर्यायामधून खालील मालिकेतील प्रश्नचिन्ह बदलू शकेल अशी संख्या निवडा. तर बघा 156, 182, 210. तर अशा प्रकारे गणित सोडवण्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस ही खूप महत्त्वाची आहे. 156 अधिक 26 जर केलं तर किती येईल? तर 182. 6 6 12ला 2 हात चाला 1 5 3 8 1ला 1 182. 182 मध्ये किती मिक्स करू आपण? बघा आता किती मिक्स केल्यावर 210 येईल? तर 28. म्हणजे इथं परत प्लस 2ने वाढवलं आहे. 26 27 28. 8 8 आणि 2 10. 10ला 0 हात चाला 1. 8 आणि 2 10 आणि 1 11ला 1 हात चाला 1 2 1 आणि 2 210. आता 210 तर ह्याच्यामध्ये 2 मिक्स केलं तर किती होईल? 30. म्हणजे 0ला 0 3 आणि 1 4 2ला 2. म्हणजे पुढची संख्या काय येईल? तर 240 हे पुढची संख्या येईल. तुम्हाला बुद्धिमत्तेच्या गणित सोडवण्यासाठी लॉजिक लावण्यासाठीच खूप वेळ जातो. त्याच्यासाठी तुम्ही होता येईल तेवढं प्रॅक्टिस करा. म्हणजे तुम्हाला बुद्धिमत्तेचे गणित सोडवण्यासाठी वेळ जाणार नाही. तर पुढचा प्रश्न बघा. एका विशिष्ट सांकेतिक भाषेत WIDE ला काय म्हटलं आहे? 6 8 7 9 असे संकेतबद्ध केले आहे. आणि DOGS ला काय संकेत केलं आहे? 4 3 1 8 असे संकेतबद्ध केले आहे. तर त्या विशिष्ट सांकेतिक भाषेत D साठी कोणता संकेत असेल? बघा D इथं आहे, D इथं आहे. याच्यामध्ये 8 8 म्हणजे हे D कटलं, हे D कटलं, हे 8 हे 8. म्हणजे काय संकेतबद्ध केला असेल इथं? तर 8. याच्यामध्ये सेम अक्षर पण नाहीत दुसरे आणि सेम संख्या पण नाहीत. म्हणून D आणि D हे एकमेवच शब्द आणि 8 हे संख्या सेम आहे. त्याच्यामुळे D साठी काय येईल संकेतबद्ध? हे 8 हे उत्तर आहे. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येऊ शकणारे पद दिलेल्या पर्यायातून निवडा. तर RXU 34, TUQ 23, VRM 12, XOI 1. तर क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय येईल? VRXU 34, TUQ 23, VRM 12, XOI 1. तर बघा लक्ष द्या. R आहे 18 नंबरला आणि T आहे 20. म्हणजे किती 2 मिक्स केला आहे? तर 2. 20 मध्ये जर 2 मिक्स केलं तर 22. म्हणजे V किती नंबरला आहे? 22 नंबरला. परत 22 मध्ये 2 मिक्स केलो तर 24 नंबरला X आहे. आणि 24 मध्ये 2 मिक्स केलं 26. म्हणजे 26 नंबरला कोणचा अक्षर आहे? तर Z. तुम्ही ABCD लिहा. ABCD 1 2 3 असे क्रमांक द्या M पर्यंत. M हा 13 नंबरला आहे. परत Mच्या खाली N कंटिन्यू करा आणि इकडं उलटं ABCD लिहा आणि N हा 14 नंबरला अशी क्रमांक देत चला.
ज्या अशा प्रकारचे गणित सोडवण्यासाठी तुम्हाला मदत होऊन जाईल. तर बघा एक्स आहे 26 नंबरला, सॉरी एक्स 24 नंबरला आहे आणि यू आहे 21. म्हणजे इथं काय केलं असेल तर वजाबाकी केलं असेल, 3 वजा केला आहे. आता 21मधून 3 गेले तर किती राहतात? 18. 18 नंबरला काय आहे? आर. परत 18मधून जर 3 गेले तर काय येते? ओ. ओ म्हणजे ओ कितीला आहे? तर 15. 18मधून 3 गेले 15 म्हणजे ओ 15 नंबरला आहे. तर परत 15मधून जर 3 गेले तर काय किती राहतात? 12. 12 नंबरला काय आहे? तर यल आहे. झेड यल कुठं आहे? आता परीक्षेत आपल्याला टाईम नसतो, तर 2 जरी अक्षर भेटले आणि जर कुठे नसतील असे अक्षर तर पटकन आपण हे उत्तर टिक करायचं आणि पुढे जायचं. पण तुम्हाला इथं समजण्यासाठी मी हे प्रश्न कंटिन्यू करत आहे. आता तुम्हाला इथं उत्तर भेटून गेलं झेड यल, म्हणजे झेड यल कुठंच नाही, ह्या कोणत्याच ऑप्शनमध्ये नाही. म्हणजे आपलं उत्तर काय असेल तर हे 4 नंबरचं ऑप्शन हे आपलं उत्तर असेल. पण बघा आता यू आहे 21 नंबरला, तर आणि क्यू आहे 17 नंबरला. म्हणजे इथं काय केलं असेल? परत 4 मायनस केलं आहे. इथं 4 मायनस इथं 4. आता 9मधून जर 4 गेले तर किती राहतात? 5. म्हणजे 5 नंबरला काय आहे? तर ई आहे. आता इथं 34 आणि 23 म्हणजे इथं काय? 11 वजा जर केलं, 34मधून 11 गेले, 4मधून 1 गेला 3, 3मधून 1 गेला 2, म्हणजे इथं वजा 11. आता 1मधून जर वजा 11 केलं तर किती येते? तर वजा 10 हे आपलं उत्तर येते. तर म्हणजे काय? तर ZLE वजा 10 हे आपलं उत्तर आहे. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न आहे, एका विशिष्ट सांकेतिक भाषेत माऊस MOUSE माऊसला काय संकेतबद्ध केला आहे? 7 4 6 5 1. स्पोकला काय केलं आहे? SPOKE 5 2 4 1 8. आणि प्राऊड PROUD प्राऊडला काय संकेतबद्ध आहे? 2 6 3 9 4. आता काय म्हटलं आहे पुढे? तर दिलेल्या सांकेतिक भाषेत केसाठी कोणता संकेत असेल? तर केसाठी कोणता संकेत असेल असं विचारलं आहे. तर बघा आता ओ कुठं आहे? आणखी इथं पण आहे. तर परत इथं सेम संख्या कोणची आहे? तर इथं याच्यामध्ये 4 आणि 4. ओसाठी 4 आहे. तर के कुठं आहे बघू आपण अगोदर. पण नाही, के कुठंच नाही. त्याच्यासाठी हे दुसरे शब्द आणि संख्या कट करून घ्याव्या लागतील. तर यू काय आहे? हे यू कुठं आहे? परत इथं एक आहे आणि इथं आहे. तर ह्याच्यामध्ये कोणची संख्या आहे? तर 6 कट झालं, 6 कट झालं. परत आपण यस घेऊ. यस इथं पण आहे, इथं पण आहे. हे यस कटलं. तर यससाठी कोणची संख्या आहे? तर इथं 5 सेम आहे, 5 पण कटलं. तर परत तर पीला इथं पी आहे, इथं पी आहे. तर इथंही 2, इथं 2, हेही कटलं. आता ई कटू म्हणजे काय? आपल्याला केचं संकेत भेटून जाईल. ई इथं आहे, इथं आहे. तर ई काय? इथं 1 म्हणजे आता राहिला कोणचा अक्षर? इथं के राहिलं आणि इथं कोणची संख्या राहिली? 8. म्हणजे केसाठी कोणतं अक्षर येईल? तर के हे अक्षर येईल. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न आहे, मालिका तर्कदृष्ट्या पूर्ण करण्यासाठी मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येईल अशी आकृती दिलेल्या पर्यायातून निवडायची आहे. बघा आता आकृती तुम्ही पहिल्या आकृतीत केची जागा बघू आपण. के इथं होता, दुसऱ्या आकृतीत इथं गेला पण उलटा झाला. परत तिसऱ्या आकृतीत त्याच्या पुढच्या जागेत सरळ झाला. परत तिसऱ्या आकृतीत इथं गेला पण उलटा झाला. आता इथं काय होईल? इथं जाईल के आणि सरळ होईल. तर कुठं इथं पण आहे, इथं पण आहे, इथं पण आहे. 3 आकृतीमध्ये के आहे, ह्या ठिकाणी सरळ रेषेत आहे. तर पुढे बघू त्रिकोण. बघा त्रिकोण हा जशाच तसं दिसत आहे, फक्त त्यानं जागा बदलली आहे. इथला इथं गेला आहे, इथला इथं म्हणजे त्रिकोण कुठं येईल? इथं. परत त्रिकोण इथं एक आहे, इथं आहे पण उलटा आहे त्रिकोण, त्याच्यामुळे हे आकृती कटली ऑलरेडी आणि हे पण आकृती कटली आहे कारण की के इथं उलट आहे. तर हे राहिली आकृती, इथं सरळ त्रिकोण आहे. आता बी बघा, बी परत इथं उलट गेला आहे.
आता इथं सरळ, इथं उलट म्हणजे इथं पण काय येईल, सरळ रेषेत बी येईल. म्हणजे इथं सरळ रेषेत बी आहे, म्हणजे आपली आकृती क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी कोणती आकृती येईल, तर ह्या 4 नंबरची आकृती त्या ठिकाणी येईल. तर अशा प्रकारे आपण गणित व बुद्धिमत्तेचे विश्लेषण सिरीज सुरू केला संभाव्य प्रश्नांची. आणि तसंच आपलं टर्निंग पॉईंट्स हे ॲप पण आहे. तर ह्या ॲपवरती विविध परीक्षांचे टेस्ट सिरीज भेटून जातील. तुम्ही एकदा ह्या ॲपला नक्की भेट द्या आणि तुम्हाला ह्या टेस्ट सिरीजचा नक्की फायदा होईल. तर तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल, तर नक्की एकदा जॉईन करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.